माय सेल्फ कुंभार एस टी सर. आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे फिजिक्स 2020मधील फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. तर हा नवीन सिलेबसमध्ये असणारा पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आपण आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन अबाउट मोशन. आफ्टर दॅट द डिफरंट टाइप्स ऑफ मोशनमध्ये येणारा पहिला टाईप लिनियर मोशन, आफ्टर सर्क्युलर मोशन आणि त्याचबरोबर सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. तर आजच्या आपल्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन अबाउट मोशन, त्यानंतर लिनियर मोशन, परत सर्क्युलर मोशन आणि लास्ट वन सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स यावरती आपण डिस्कस करणार आहे. तर मोशन म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट वन प्लेस टू अनदर प्लेस मूव्ह होतो, मीन्स एनी ऑब्जेक्ट विच कॅन चेंज इट्स पोजिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, देन वी हॅव टू से दॅट द ऑब्जेक्ट इज इन मोशन. तेव्हाच आपण म्हणतो की ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे. म्हणजे कोणतीही वस्तू जर आपली जागा बदलत असेल, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, डिस्प्लेसेस होत असेल, तर आपण त्याला ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. या मोशनचे डिफरंट टाईप्स आहेत. त्यापैकी आज आपण 2 टाईप्सवरती डिस्कशन करणार आहे. त्यामधला पहिला टाईप आहे तो म्हणजे लिनियर मोशन. चला तर आपण पहिल्यांदा पाहू लिनियर मोशन म्हणजे काय. लिनियर मोशन यालाच ट्रान्सलेशनल मोशन असं देखील म्हटलं जातं. म्हणजे द मोशन ऑफ बॉडी अलॉंग लिनियर ऑर स्ट्रेट पाथ. जेव्हा एखादी बॉडी अलॉंग द लिनियर ऑर स्ट्रेट पाथ असते तेव्हा त्या बॉडीच्या मोशनला आपण लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. तर याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. जसं की कार इज इन मोशन. इथं बायसिकल आहे, मे बी मोटरसायकल आहे, ॲज वेल ॲज ट्रेनचे एक एक्झाम्पल्स आहे. ऑल दीज एक्झाम्पल्स आर शोज अबाउट द मोशन लिनियर ऑर ट्रान्सलेशनल मोशन. तर या लिनियर मोशनशी रिलेटेड येणाऱ्या 3 फिजिकल क्वांटिटी आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. त्याच्यामध्ये येणारी पहिली क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट. इट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एस. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे जेव्हा बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा त्या 2 पोझिशनमधलं जे काय पाथ ट्रॅव्हल केलेला असतो बॉडीने, तो पाथ ट्रॅव्हल बाय द बॉडी आणि त्या पाथची लेंथ म्हणजेच त्या पाथची लेंथ म्हणजेच त्या पार्टिकलनी ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट ऑर बॉडीने ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट असतं. इट मे बी मेजर्ड अलॉंग द स्ट्रेट लाईन. देर इज अ डायरेक्शन या ठिकाणी येते. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी आणि ही कॅपिटल एस या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केली जाते. याचं युनिट आहे मीटर. सेकंड फिजिकल क्वांटिटी आहे लिनियर व्हेलॉसिटी. इट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल व्ही. तर याची डेफिनेशन म्हणजे व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे त्या बॉडीने ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट आणि ते डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी. सो इट्स डेफिनेशन बिकम्स द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी. हाऊ टू कॅल्क्युलेट द लिनियर व्हेलॉसिटी? तर लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. बॉडीने ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा रेशो घेतला की आपल्याला त्या बॉडीने ट्रॅव्हल केलेलं लिनियर व्हेलॉसिटी मिळते. याचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. इट्स युनिट इज मीटर पर सेकंड अँड इट्स डायमेन्शन्स आर m0 l1 t-1. हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. The next physical quantity related to linear motion is linear acceleration and is represented by small a. Small a या सिम्बॉलने नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते. आता ॲक्सेलेशन म्हणजे देर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सेलेशनसाठी बॉडीची और त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी चेंज होणं मस्ट असतं. If there is change in velocity, then we have to say that the body is in accelerated motion. म्हणून
ॲक्सिलेशनची डेफिनेशन कशी होते पहा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड लिनियर ॲक्सिलेशन. म्हणजे त्या बॉडीची चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे त्या बॉडीचं ॲक्सिलेशन. चेंज इन व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला त्या बॉडीची फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी करावं लागतं आणि त्याचबरोबर त्या व्हेलॉसिटीमध्ये बदल होण्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो टाईम याच्यावरून आपण लिनियर ॲक्सिलेशन काढू शकतो. सो द फॉर्म्युला फॉर लिनियर ॲक्सिलेशन इज ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी असा फॉर्म्युला तयार होतो. याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डायमेन्शन्स आहेत M0 L1 T-2. मी एक खाली डायग्राम शो केलेला आहे की ज्या डायग्राममध्ये आपण दोन पार्टिकल दोन पोझिशन कन्सिडर केलेल्या आहेत, इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन. आणि इनिशियल टू फायनल पोझिशनमध्ये पार्टिकलनी ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल S. इनिशियल व्हेलॉसिटी U या अक्षराने दाखवली जाते, सिम्बॉलने रिप्रेझेंट केली जाते आणि इनिशियल व्हेलॉसिटी हिअर आपण कन्सिडर केलेलं आहे 0. U इज इक्वल टू 0. इट्स अ लिनियर व्हेलॉसिटी. तर हे झालं लिनियर मोशनबद्दल. आता पाहूया सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे जेव्हा एखादी बॉडी मोशन परफॉर्म करत असेल अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक ऑर एनी कर्व, देन वी हॅव टू से दॅट द बॉडी इन सर्क्युलर मोशन. जो सर्कल असतो त्या सर्कलची पूर्ण लेंथ म्हणजेच टोटल लेंथ ऑफ सर्क्युलर पाथ म्हणजेच त्याला आपण सर्कम्फरन्स देखील म्हटलं जातं. इथं मी फॉर्म्युला शो केलेला आहे, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. हा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग सर्क्युलर मोशनची डेफिनेशन कशी होते पहा, द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आणि जर या सर्क्युलर मोशनमध्ये जर त्या बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, स्पीड कॉन्स्टंट असेल, तर आपण त्याला म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इन शॉर्ट इट इज रिप्रेझेंटेड बाय UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी तर काही एक्झाम्पल्स दाखवतो की हे एक आहे की दॅट रिप्रेझेंट्स सर्क्युलर मोशन. ऑल्सो हँड्स ऑफ क्लॉक ऑफ वॉच आहेत, ते देखील एक म्हणजे टिप्स ऑफ हँड्स ऑफ क्लॉक रिप्रेझेंट सर्क्युलर मोशन. या सर्क्युलर मोशनमध्ये देखील 3 फिजिकल क्वांटिटीज येतात. त्यापैकी पहिली फिजिकल क्वांटिटी आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट रिप्रेझेंटेड बाय थिटा. मी इथे एक छोटीशी डायग्राम रिप्रेझेंट केलेली आहे की ज्या डायग्राममध्ये एक सर्कल आहे की ज्या सर्कलवरती एक बॉडी ऑर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. जे 2 ॲरो दिसत आहेत ते अँटी क्लॉकवाईज सेन्स दाखवत आहेत. त्याचबरोबर OA आणि OB असे मी 2 रेडियस वेक्टर किंवा त्यांना आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. आणि त्या 2 वेक्टरच्या मध्ये जो अँगल डिस्क्राईब झालेला आहे तो अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल डिस्क्राईब बाय 2 रेडियस वेक्टर इन अ गिवन टाईम इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला जी फिजिकल क्वांटिटी मिळते ती अँग्युलर स्पीड ऑर अँग्युलर व्हेलॉसिटी. इट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ओमेगा. ओमेगा या सिम्बॉलने ती रिप्रेझेंट केली जाते. अँग्युलर स्पीड इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँग्युलर स्पीड रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ओमेगा. देअरफॉर इट्स फॉर्म्युला बिकम्स omega is equal to theta upon t and its unit, SI unit is rad per second because of angular displacement measured in a radian. In short आपण rad असं रिप्रेझेंट करतो. त्यानंतर तिसरी फिजिकल क्वांटिटी येते अँग्युलर ॲक्सिलेशन रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल अल्फा. याची देखील डेफिनेशन आहे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर स्पीड इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सिलेशन. म्हणजे देर इज अ चेंज इन अँग्युलर स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपण अँग्युलर ॲक्सिलेशन आपण त्या बॉडीचं काढू शकतो. इथं फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला आहे अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ओमेगा रिप्रेझेंट्स फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा नॉट रिप्रेझेंट्स इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. इट्स SI युनिट इज रॅड पर सेकंड
स्क्वेअर, याचे युनिट आहे रॅड पर सेकंड स्क्वेअर. असा हा सर्क्युलर मोशन आणि त्या सर्क्युलर मोशनशी रिलेटेड येणारे या 3 फिजिकल क्वांटिटीज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर स्पीड अँड अँग्युलर ॲक्सेलेरेशन. तर आपण आत्ता दोन मोशन डिस्कस केल्या, एक लिनियर मोशन आणि दुसरी सर्क्युलर मोशन. तर ह्या दोन्ही मोशनमध्ये जे काय फॉर्म्युलेज येतात त्यामध्ये 4 टोटल फॉर्म्युलेज आले. लिनियर मोशनशी रिलेटेड 2 आणि सर्क्युलर मोशनशी रिलेटेड 2. तर ते फॉर्म्युले व्हेक्टर फॉर्ममध्ये कसे रिप्रेझेंट करतात ते मी इथं दाखवलेलं आहे. लिनियर मोशनमध्ये व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर डी एस अपॉन डी टी, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी, आणि हे व्हेक्टर फॉर्ममध्ये मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. द सेकंड वन इज व्हेक्टर ए इज इक्वल टू व्हेक्टर डी व्ही अपॉन डी टी, मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर स्पीड और लिनियर व्हेलॉसिटी इज कॉल्ड लिनियर ॲक्सिलेशन. व्हेक्टर ए इज इक्वल टू व्हेक्टर डी व्ही अपॉन डी टी. त्याचबरोबर सर्क्युलर मोशनमध्ये देखील इथं 2 फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले झालेले आहेत. पहिला आहे व्हेक्टर ओमेगा इज इक्वल टू व्हेक्टर डी थिटा अपॉन डी टी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे व्हेक्टर अल्फा इज इक्वल टू व्हेक्टर डी ओमेगा अपॉन डी टी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर स्पीड इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सेलेरेशन. तर हे टोटल 4 फॉर्म्युलेज वेक्टर फॉर्ममध्ये कसे रिप्रेझेंट करतात बोथ मोशनमध्ये, सर्क्युलर अँड लिनियर मोशनमध्ये, ते आपण डिस्कस केलं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया की द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ॲक्सेलेरेशन इन सर्क्युलर मोशन. तर लिनियर व्हेलॉसिटी और लिनियर स्पीड आपण व्हेक्टर व्हीने रिप्रेझेंट करतो आणि लिनियर ॲक्सेलेरेशन हे आपण व्हेक्टर ए आरने रिप्रेझेंट करतो. कोणताही पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि लिनियर ॲक्सेलेरेशनची डायरेक्शन कशी असते मी इथं डायग्राममध्ये शो केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की पी रिप्रेझेंट्स द पोजिशन ऑफ पार्टिकल और बॉडी, सी रिप्रेझेंट सेंटर ऑफ सर्कल. इथे एक पार्टिकल आहे की जो अँटी क्लॉकवाईज सेन्सने फिरतो आहे, आणि जेव्हा पार्टिकल ॲट पॉईंट पीला असेल तेव्हा द डायरेक्शन ऑफ वेक्टर व्ही दाखवलेलं आहे अँड डायरेक्शन ऑफ वेक्टर ए आर दाखवलेलं आहे. ॲट एव्हरी पोझिशन या दोघांच्या डायरेक्शन कंटिन्युअस काय होतात, चेंज होतात. द डायरेक्शन ऑफ वेक्टर व्ही ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए आर ही चेंज होते. त्याचबरोबर या सर्क्युलर मोशनमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलेरेशन. अँग्युलर व्हेलॉसिटी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल वेक्टर ओमेगा अँड अँग्युलर ॲक्सेलेरेशन रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल वेक्टर अल्फा. तर इथं मी तुम्हाला दाखवणार आहे दोघांच्याही डायरेक्शन्स. पहा इथं बघू शकता तुम्ही. फर्स्ट डायग्राम रिप्रेझेंट्स क्लॉकवाईज सेन्स अँड अँटी क्लॉकवाईज सेन्स आहे, आणि दुसरी क्लॉकवाईजमध्ये आहे अशा आपण दाखवलेलं आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं जर असेल तर डायरेक्शन ऑफ वेक्टर ओमेगा आणि वेक्टर अल्फा कशा आहेत हे तो तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. हे झालं आपण शॉर्टमध्ये डायग्राम्स आणि त्यांचे वेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेले फॉर्म्युलेज. आता सर्क्युलर मोशनमध्ये नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपण पाहूया तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. There are two important characteristics of circular motion. The first one is circular motion is an accelerated motion. आता सर्क्युलर मोशनला ॲक्सिलेटेड मोशन का म्हणतात त्याचे कारण आहे, कारण द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती प्रत्येक पोझिशनला ॲट एव्हरी इन्स्टंटला कंटिन्युअस चेंज होत असते. जर डायरेक्शन चेंज होत असेल, मॅग्निट्यूड चेंज होत असेल तर त्या बॉडीमध्ये ॲक्सेलेरेशन निर्माण होत असतं. सो देर इज अ डायरेक्शन चेंजेस, सो वी हॅव टू से दॅट द मोशन सर्क्युलर मोशन इट इज ऑल्सो ॲक्सिलेटेड मोशन असं आपण म्हणू शकतो. इथं डायग्राममध्ये तुम्हाला मी रिप्रेझेंट केलेलं आहे की ॲट एव्हरी पोझिशन, ॲट पोझिशन ए डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी दाखवलेलं आहे, ॲट पोझिशन बी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी दाखवलेलं आहे V2 अँड
ॲट पोझिशन सीला देखील तुम्हाला डायरेक्शन दाखवलेलं आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन इज इट इज अन पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे का म्हटलं जातं, बिकॉज ड्युरिंग द मोशन, जेव्हा पार्टिकल मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा द पार्टिकल रिपीट इट्स पाथ, तो पार्टिकल परत त्याचा पाथ काय करतो, रिपीट करतो आफ्टर सम ट्रॅजेटरी. एका इंटरवल, एका पर्टिक्युलर टायमिंगनंतर तो जर त्याचा पाथ रिपीट करत असेल तर ती त्याची पिरियॉडिक मोशन असते. तर आपण थोडंसं पिरियॉडिक मोशनबद्दल थोडंसं अधिक माहिती घेऊया. पिरियॉडिक मोशन इट रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी, द मोशन विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे एका ठराविक टायमिंगनंतर जर मोशन कंटिन्यू तीच रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पिरियॉडिक मोशन म्हणू शकतो. जसं की मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, जसं की सेकंड काट आहे, मिनिट काट आहे, तास काट आहे. 12वरून स्टार्ट झाला की तो 12वरती येतो, 60 सेकंड लागतात. आफ्टर 60 सेकंड परत तीच मोशन त्याची रिपीट होत असते. सो धिस मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. जसं की इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे द मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, ॲज वेल ॲज द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. पृथ्वी देखील सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करते, 365 दिवस लागतात आणि त्याचबरोबर परत तेच रिव्हॉल्युशन तिचं स्टार्ट होतं. सो इट इज ऑल्सो पिरियॉडिक मोशन. किंवा द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ पिरियॉडिक मोशन. त्याचबरोबर जेव्हा एखादा पार्टिकल, म्हणजे जसं की आपण इथं कन्सिडर करू की घड्याळाचा सेकंड काट आहे की जो एक रिव्हॉल्युशन जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा एका रिव्हॉल्युशनमध्ये त्यांनी तयार केलेला अँगल किंवा त्याचं झालेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे थीटाने रिप्रेझेंट केलं जातं ते किती असतं, 2π म्हणजे 360 डिग्री असतं. त्याचबरोबर त्याने ट्रॅव्हल केलेलं लिनियर डिस्प्लेसमेंट जे आपण एसने दाखवतो, इट इज 2πr म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इतकं असतं वन रिव्हॉल्युशनमध्ये. मग अकॉर्डिंग टू फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी आपण एक रिलेशन फॉर्म्युला मिळूया पिरियॉडिक टाईम अँड अँग्युलर व्हेलॉसिटीचा. तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन पिरियड असतं. सो वी पुट द व्हॅल्यूज व्ही इट्स व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे वन रिव्हॉल्युशनमध्ये त्या पार्टिकलचं झालेलं डिस्प्लेसमेंट 2πr असेल आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पिरियॉडिक टाईम इट रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी असेल. म्हणून व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी हे रिप्रेझेंट केलेलं आहे. मी रिअरेंज केलेला आहे फॉर्म्युला, टी अँड व्ही रिप्लेस केलेले आहेत, इंटरचेंज केलेले आहेत आणि नेक्स्ट स्टेप आलेला आहे टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. बट बाय रिलेशन फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हा रिलेशन फॉर्म्युला आहे. आपण व्हीची किंमत जर आर ओमेगा वापरली देन आर गेट कॅन्सल होतं आणि फॉर्म्युला तुम्हाला बिकम्स येतो टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा और ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. आय होप सो की तुम्हाला पिरियॉडिक मोशन आणि वन रिव्हॉल्युशनसाठी असणारे काही कन्सेप्ट आणि त्याचबरोबर हा जो रिलेशन फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा की जो आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी वापरावा लागतो तो तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट पॉईंट आहे सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. हे दोन फोर्सेस आहेत. पहिल्यांदा आपण पाहूया सेंट्रिपिटल फोर्सची माहिती. जेव्हा कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा सर्कलचा जो सेंटर आहे त्या सेंटरकडे अलॉंग द रेडियस जो फोर्स ॲक्ट असतो तो सेंट्रिपिटल आणि जो आउटवर्ड डायरेक्शनने ॲक्ट असतो तो सेंट्रिफ्युगल फोर्स. आपण इथं मी डिस्क्रिप्शन तुम्हाला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं दाखवलेलं आहे. अल्टरनेट इकडं दाखवलेले आहेत पॉईंट्स तुम्हाला मी रीड करतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इट्स अ फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि त्या पार्टिकलवर ए फोर्स ॲक्ट टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स अँड इट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल FCP. F फॉर फोर्स, CP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. त्याचबरोबर सेकंड पॉईंट आहे इट्स ॲक्ट्स अलॉंग. तो ॲक्ट्स कसा होतो मीन्स अबाउट द डायरेक्शन
direction of center. It acts along the radius and directed towards the center of circle. थर्ड पॉइंट आहे इट कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. टू रिमेंबर अबाउट दिस पॉइंट की हा जो सेंट्रिपिटल फोर्स हा सर्क्युलर मोशनमुळे तयार होणारा फोर्स आहे. इट इज ऑल्सो रियल फोर्स अँड इट इज ऑल्सो नेसेसरी टू मेंटेन द सर्क्युलर मोशन. हा फॉर्म्युला जो येतो बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशननुसार, तर त्याचे फॉर्म्युलेज मी मॅग्निट्यूड फॉर्म अँड वेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. इन मॅग्निट्यूड फॉर्म FCP इज इक्वल टू mv² अपॉन r और mr ओमेगा स्क्वेअर. m फॉर मास ऑफ पार्टिकल आहे, v फॉर लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल, r फॉर रेडियस ऑफ सर्कल आहे अँड ओमेगा फॉर अँग्युलर स्पीड आहे. हाच फॉर्म्युला वेक्टर फॉर्ममध्ये खाली रिप्रेझेंट केलेला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन ज्या आलेला आहे ते मायनस साईन इंडिकेट्स दॅट the direction of FCP and direction of radius vector opposite to each other. त्यामुळे इथे हे मायनस साइन आलेलं आहे. सिमिलरली द पॉइंट्स फ्रॉम द सेंट्रिफ्युगल फोर्स इट इज ऑल्सो फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हा आउट ऑफ सेंटरच्या सर्कलच्या आउटसाईडला हा फोर्स काय होतो ॲक्ट होतो. याचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ॲज पर ओल्ड सिलेबसमध्ये दिलेले आहेत, मी इन शॉर्टमध्ये इथं सांगितलेलं आहे. द सेकंड पॉईंट इट ॲक्ट्स अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इट इज इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. इट इज अन इफेक्ट, इट इज अन इमॅजिनरी फोर्स. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ शुडो फोर्स असं म्हटलं जातं आणि त्याचं मॅग्निट्यूड फॉर्म आणि वेक्टर फॉर्म देखील मी रिप्रेझेंट केलेलं आहे. या ठिकाणी दोन्हीकडे सेम मॅग्निट्यूड आलेलं आहे बट वेक्टर फॉर्ममध्ये थोडासा बदल आहे. सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये निगेटिव्ह साईन आलेलं नाही बिकॉज ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स डायरेक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स अँड डायरेक्शन ऑफ रेडियस ही सेम असते. त्यामुळे या ठिकाणी कुठलंही निगेटिव्ह साईन आलेलं नाही. हा डिफरन्स आहे. आय होप सो की आजच्या लेसनमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट म्हणजे मोशन, त्यानंतर त्याचे जे डिफरंट टाईप्स आहेत त्यापैकी लिनियर मोशनबद्दलची आपण थोडीशी माहिती बघितली. त्याचबरोबर सर्क्युलर मोशनची आपण थोडीशी माहिती बघितली. त्यानंतर आपण त्यांच्या डायरेक्शनशी संदर्भात थोडेसे पॉईंट्स बघितले. आफ्टर दॅट सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आपण पाहिलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून पाहून पॉईंट्स समजावून घेऊ शकता. आय विल ट्राय टू गिव माय बेस्ट आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक्स करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे जे काही व्हिडिओज अपलोड करेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. Thank you very much.